शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. युवासेना कल्याण लोकसभातर्फे जिल्हास्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धा. युवासेना कल्याण लोकसभातर्फे जिल्हास्तरीय सडेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्रभाग संथे, द्वितीय पारितोषिक विश्वास दसगुडे आणि तृतीय पारितोषिक अनुज मोरे यांनी पटकाविले. या कार्यक्रमास युवा जिल्हाधिकारी प्रतीक पाटील, कल्याण लोकसभा सचिव सुधीर पाटील, युवती सेना विस्तारक कल्याण लोकसभा प्रियांका साळगावकर, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपविधानसभा अधिकारी ऋतुनील पावसकर, शहर प्रमुख सुरेश परदेशी, शहर संघटक प्रियांका विचारे, उपशहर प्रमुख राहुल चौधरी, उपशहर संघटक वंदना बेलेकर, लक्ष्मी कांबळी, निशा रेडीस, सुरेखा सावंत, शहर सचिव मंदार गुरव व साहिल पाटील, माजी शहर युवती अधिकारी पायल शिंगोटे, माजी शहर समन्वयक ज्योती पाखरे, विभाग प्रमुख शंकर राऊळ, सखाराम वांद्रे, मंगेश मोरे, शाखा प्रमुख संजय मांजरेकर, बबन जगताप, मोहन माळी, शाखा संघटक अंजली शिंदे, उपशाखा संघटक नंदा भिसे व लक्ष्मी काळे, उपशहर अधिकारी सूर्यदर्शन जोशी, विभाग अधिकारी विजयानंद अय्यंगार, सचिन पाटील, वरुण चौहान, उपविभाग अधिकारी आर्यन विजय तोडिलकर तसेच शाखा अधिकारी रजत पाटील, विपुल घोळ, आनंद तांबेकर, मनीष वालकुडे, अनंत गोटे, व यश कदम उपस्थित होते. तसेच अक्षय म्हात्रे, संजय नारकर, सौरभ गुजर, राजू पवार, श्रुती गुरव आणि हर्षल नाईक यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांचे कौतुक करून युवकांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. आज आजचा हा जो वक्तृत्व स्पर्धेचा जो टॉपिक विषय, त्यावर मी ईश्वर आणि निंभोरे आपल्याशी संवाद साधू इच्छितो. मुळात आजचा जो हा विषय आहे तो व्हिजन महाराष्ट्र 2050, म्हणजे मुळात 2050 पर्यंत भारतासाठी महाराष्ट्राची भूमिका ही नेमकी कशी असावी आणि 2050च्या या उंबरठ्यावर असताना नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे बदल आपल्या सर्वांना, आपल्या युवकांना अपेक्षित आहेत याबाबत. शृंग से प्रबुद्ध शुद्ध भारती स्वयंप्रभा स्वमुज्ज्वला स्वतंत्रता पुकारती. स्वातंत्र्यता हा शब्द ऐकताच मला आठवते 1 मे 1960 रोजी अर्थातच एक अशा महान अशा राज्याची निर्मिती झाली. त्याचं नाव महान कारण की तो राष्ट्र महान आहे. त्याचं नाव महान कारण की त्याची कीर्ती महान. त्याचं नाव महान कारण की तिथले आचार, तिथले परिवर्तनाचा सहभागी होऊन परिवर्तन घडवू. आपल्या महाराष्ट्राला प्रेक्षकांची गरज नाहीये. आपल्या महाराष्ट्राला गरज आहे ती परिवर्तन करणाऱ्या सहभागांची. म्हणूनच आपल्या युवकांनी सहभाग करायला हवा, ना की फक्त प्रेक्षक बनून महाराष्ट्राचं प्रेक्षक बनून राहायला हवं. मी बालकांमध्ये करण्याचा प्रयत्न देखील केला आहे व ते त्यात चांगल्या प्रकारे उतरत आहेत. मुद्दा अशा प्रकारे आहे की आता आपण बघत आहात की किल्ल्यांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते. कुठे पार्ट्यांसाठी तिथे रिसॉर्ट बनवले जात आहेत, कुठे किल्ले मागच्या मागेच विकले जात आहेत. कोणीही येते आणि बोलतंय की हा किल्ला माझा आहे, माझ्या नावावरती आहे. जय महाराष्ट्र. मी विजयानंद अय्यंगार. आजचा टॉपिक असा आहे की समाजकारण, राजकारण युवकांसाठी. तर तसं बघितलं तर संघटनेत काम करणं, सोशली असो किंवा पॉलिटिकली असो, हे सोपं नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पेशन्स हा गोष्टी लागतो. संघटनेत काम करायला लागतात तर 10 लोकांचं कॉर्डिनेशन लागतं. समाजकाम जरी करायला लागतं तर 10 लोकांचं कॉर्डिनेशन लागतो. प्रत्येक गोष्टी सोशल अँड पॉलिटिकल याचे डिफरन्स असतं, याचे गॅप असतो
की तुम्ही जेव्हा शासकीय कामं करतात तेव्हा लोकांपर्यंत तुमच्याकडे शासकीय नॉलेज असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही समाजकारण असतात तर तुमच्याकडे 4 माणसं व्यवस्थित जुडले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना वंदन करतो. तसेच आपले दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवकांचे प्रेरणास्थान आदित्य साहेब ठाकरे आणि शिवसेना युवसेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब, तसेच आज उपस्थित असलेले सगळं शिवसैनिक युवसैनिक पदाधिकारी आणि तसेच या ठिकाणी जे आजच्या प्रोग्राम निमित्त आज इथे जे आलेले आहेत वक्तृत्व स्पर्धेकरता ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं मी इथे युवसेना कल्याण लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी इथे हार्दिक स्वागत करतो. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.